हॅलो नमस्कार, आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे। तर आज काही थोडं तब्येत खराब असल्यामुळे लवकर उठले नाही, 8लाच उठले। तर उठल्या लगेच विहीला आवरून पटकन तिला आधी स्कूलमध्ये सोडून आले आणि मग त्याच्यानंतर आधी इथं फरशी पुसून घेते। तर फरशी पुसण्याच्या पाण्यामध्ये इथं हळद मीठ गोमूत्र टाकले आणि थोडंसं जे फ्लोअर क्लीनर आहे तर तेही टाकलं आणि आता सगळी फरशी जी आहे तर ती क्लीन करून घेतली। त्याच्यानंतर मग पटकन देवपूजा करून घेतली आणि आज उशीर तर झालेला, 10:30 तर वाजून गेलेलेच होते। पण म्हटलं आता जर राहिली तर पूजा तशीच राहून जाते, म्हणून मग म्हटलं असू दे, मग आज तशीच केली पूजा। 11 वाजले असतील मग पूजा करायला घेतली। काल स्कूलमधून आल्यानंतर मग विहीने चपाती वगैरे काही खाल्ली नव्हती। परीने पण सकाळी नाश्ता नाही केला, तिला रोज उपीट किंवा थोडंसं शिरा वगैरे असं बनवत असते, तर तिनंही नाही खाल्लं। तर त्यामुळे थोडंसं वेगळं म्हणून मग इथं मी पराठ्यासाठी कांदा वगैरे चिरून घेतला आहे। तर आता कढईतच पीठ मळणार आहे मी, तर त्यामुळे कढईत घेतलं आहे आणि आता ह्याच्यात सगळं कांदा आणि पालक जी होती तर ती चिरून घेतली। याच्यामध्ये थोडंसं अर्धा स्पून असं धनिया पावडर थोडीशी टाकली, गरम मसाला थोडा आणि हळद थोडी टाकली आणि चवीनुसार मीठ टाकले। तर आधी पालक धुवून घेतलेली, त्यामुळे थोडंसं पाणी होतं, ओलसर होती, त्यामुळे थोडंसंच पाणी घेऊन मळून घ्यायची। पूर्ण मळून घेतल्यानंतर याला असं थोडंसं वरून तेल जे आहे तर वरून तेल सोडून थोडीशी मळून घेतली आणि थोडंसं घट्टच पीठ मळायचं, जास्त पातळ नाही मळायचं। जास्त पातळ पीठ मळलं की पराठे लाटताना खूप पीठ लागतं त्याला आणि मग सगळं पीठच होतं, तेल पण जास्त लावायला लागतं आणि लाटताना जेवढा पातळ होईल तेवढा ट्राय करायचा पातळ लाटण्याचा। जेवढे पातळ असतील तर तेवढे चांगले लागतात आणि एकदम कमी गॅसवर असं मंद गॅसवर लो गॅसवर असं भाजून घ्यायचं पूर्ण। तेल लावलं किंवा तूप लावलं तरीही चालेल, जर बटर असेल तर तरीही चालेल। बटर आणि तुपाने थोडासा वेगळा फ्लेवर येतो, पण तूप कसं वरून टाकलेलं थोडंसं कधी खायला वेगळं लागतं आणि पूर्ण तुपात बनवलं तर त्याची टेस्टच बदलून जाते, त्यामुळे मुलं खात नाहीत, तर मी शक्यतो तूप वरून टाकते। तर फक्त आदल्या दिवशी 2-3 पराठे आणि दुसऱ्या दिवशी 2-3 पराठ्याचं पीठ ठेवलं होतं मी, तर तेच पराठे लाटून वगैरे या दोघींना चारायला दिले। त्यांना थोडंसं चारल्यानंतर मग इथं थोडीशी रात्रीची भाकरी होती, तर मग ती टाकायला मला नकोच वाटत होती, म्हणून मग मी सगळं गरम केलं जेवण आणि आता इथं मग मी जेवत होते। तर रात्री मी कढी पण बनवलेली होती, तर तीच कढी होती, तर सगळं जेवण गरम केलं आणि मग मी जेवायला घेतलं इथं। जेवणानंतर इथं लगेच कपडे वगैरे धुवून घेतले। तर कपडे धुताना मला व्हिडिओ वगैरे जास्त बनवता येत नाही, कारण परी मोबाईल बाहेर ठेवू देत नाही, लगेच मोबाईल घेते ना आपटते वगैरे, त्यामुळं मग लगेच आता इथं कपडे धुवून पिळून वगैरे घेतले आणि सुकत टाकले। त्याच्यानंतर दिवसाचं थोडं रेस्ट वगैरे करून मग इथं संध्याकाळी 5 वाजता चालू केलेलं रुटीन। झाडू वगैरे मारत होते तोपर्यंत हिचे पप्पाच आज लवकरच आले, 5-5:30लाच आलेले।
तर मग लगेच इथं मी संध्याकाळी झाडू वगैरे मारून घेतला. कचरा तर यांनी भरपूर करतच असतात, त्यामुळे मग लगेच इथं झाडू वगैरे. आणि आज आहे शुक्रवार, तर शुक्रवारी सकाळी व्यवस्थित पूजा वगैरे तर मी केलीच, पण उंबरटालेपण वगैरे होतं तर ते राहिलं होतं. तर झाडू वगैरे काढून सगळं मी फ्रेश वगैरे झाले, माझं वगैरे आवरलं, केस वगैरे विंचरून मग लगेच आता इथं उंबरटालेपण करते. तर बऱ्यापैकी कधी कधी बघत असेल तुम्ही माझे केस वगैरे असे विस्कटल्यासारखे दिसतात, तर माझे केस जे आहेत तर ते पूर्ण करले आहेत. तर तेल वगैरे लावलं तरच असे नीट बसतात, नाही तर मग असे वरतीच असतात थोडेसे ते, त्यामुळे कधी कधी असे विस्कटलेलेच दिसतात. तर इथं छान असं उंबरटालेपण केलं आहे. ह्याच्यामध्ये हळद, चंदन पावडर आणि मग ह्याच्यामध्ये थोडंसं गोमूत्र करून मिक्स करून आणि थोडं पाणी जास्त नाही घालायचं, जास्त पातळ पण नाही जास्त घट्ट पण नाही, असं करून मग हे लेपन करून घ्यायचं. आणि त्याच्यानंतर मग आता मी रांगोळी काढते. रांगोळी कधी कधी होती काढायला, कधी नाही. तर आता विही वगैरे झोपली आहे, तर त्यामुळे पटकन काढून घेते मी. दरवाजावरती पण मी हळदीनं स्वस्तिक काढते. आणि सगळं झाल्यानंतर मग लगेच आता मी स्वयंपाकाला लागली. भांडी वगैरे दुपारी धुवून ठेवली होती, तर ते सगळे लावून घेतली आणि चहा वगैरे करून घेतला. तर आज भाजीला काय बनवायचं, तर त्या दिवशी ज्यावेळी डीमार्टला गेलेलो तर त्यावेळी येताना मशरूम पण आणलेलं, तर तीच भाजी आज बनवणार आहे मी. आणि आता येत्या सोमवारपासून श्रावण सोमवार चालू होणार आहेत. तर मग माझ्याकडे जी गळतीचं स्टँड होतं तर ते मागच्या वर्षी विहीनं तोडलेलं होतं, तर ते मला थोडंसं जॉईंट करून भेटतं का इथं विचारायचं वगैरे होतं. तर एका ड्रममध्ये जी एक्स्ट्राची भांडी जी आहेत तर ती मी सगळे इथं काढून ठेवते, कारण वरती जास्त खराब पण होतात आणि एवढे लागत पण नाहीत, मग म्हणून लागेल तेव्हा लगेच मी काढून घेते. तर असे इथं पॅक वगैरे करून ठेवते, म्हणजे धूळ वगैरे बसायला नको किंवा कधी लगेच काढले तरी वापरता येतील त्यासाठी. तर इथं टाळा वगैरे पण होता, तर तो पण थोडासा बघितला, पण यांना अजून वाजवायला वगैरे कळत नाही, मग तसंच ठेवून दिलं मी. आणि इथं जे स्टँड होतं तर ते काढून ठेवलं. त्याच्यानंतर मग इथं थोडीशी उडीद डाळ होती तर ती काढून ठेवली. तर उडीद डाळ एवढी महाग आहे मलाही माहीत नव्हतं, तर 214 का काहीतरी प्राईज होती त्याची. तर एवढी महाग झाले सगळं, हल्ली डाळी वगैरे जे काही आहे तर ते महागच झालं आहे. तर इथं थोडंफार मी डाळ वगैरे भिजवून ठेवली उद्यासाठी डोश्यासाठी. आणि हे जे मशरूम होते तर ते क्लीन करून घेतले आधी. तर कुठं थोडासा खराब व्हायला लागला आहे, पण याला बरेचसेच 5-6 दिवस झाले मला वाटतं. ह्याच्यासाठी काहीतरी मला वाटतं प्रिझर्वेटिव्ह यूज केला असणार आहे त्यांनी, कारण हे डायरेक्ट शेतातून आलेलं वगैरे नाही आहे. त्याच्यानंतर मग इथं मी कढई ठेवली गॅसवरती. कढईमध्ये तेल छान गरम झालं की मग लगेच त्याच्यात थोडंसं बटर टाकलं आहे. आणि वाटण जे होतं तर ते मी आधीच बनवून ठेवलं होतं. कांदा, थोडंसं ओलं खोबरं, टोमॅटो आणि कोथिंबीरची सगळी पेस्ट जी होती तर ती होती ह्याच्यात. सगळी ह्याच्यामध्ये टाकून घेतली आणि व्यवस्थित तेल सुटेपर्यंत असं पूर्ण फ्राय करून घेतलं ते. आणि मग त्याच्यात थोडंसं लाल तिखट, थोडंसं धनिया पावडर आणि थोडासा गरम मसाला आणि किचन किंग मसाला असं थोडं टाकलं. पण आता जास्त मसाले वापरायचं कमी केलं मी, थोडंसंच टाकलं. आणि मशरूम जर करायचं असेल तर म्हणजे थोडंसं पाणी थोडंसंच टाकायचं, जास्त असं पाणी नाही टाकायचं. ग्रेव्ही पूर्ण अशी ग्रेव्ही टाईप केली तर अजून छान लागते, पण मग ती जास्तच मसाले होतात. मग शक्यतो मला आता जास्त मसाले खायचे नाही आहेत, म्हणून मग मी थोडं पाणी जास्तच टाकलं आहे. असे रस्सा भाजीसारखी केली आहे, कारण आता ह्यांच्यासाठी मी बनवणार आहे फिश वगैरे. मग मी एकटीच खाईन, त्यांनीही थोडं खाल्लं तर खातील, पण म्हणून मग रस्सा भाजी इकडं मी रस्साच करणार आहे मशरूमचं. थोडंसं पाणी टाकलं ह्याच्यामध्ये मी. आणि आता पाणी टाकून झाल्यानंतर मशरूम टाकून दिलं आणि 5 मिनटं व्यवस्थित हे बारीक गॅसवरती शिजायला तिकडं ठेवलं. आणि लगेच तोपर्यंत चपाती लाटून घेतल्या.
भाजी वगैरे झाली सगळी. तर इथं ह्याने फिश वगैरे आणले होते थोडेसे. तर मग नेहमीच ग्रेव्ही किंवा वेगळं असं काही तर म्हणून मग ही थोडीशी वेगळी डिश बनवते. तर मी गावी होते त्यावेळी म्हणजे प्रेग्नन्सीमध्ये मला आई बनवायची अशी आणि खूप छान टेस्टी लागतात ही. तर फक्त ह्याच्यात तेल जे आहे तर थोडंसं जास्त सोडायचं आहे किंवा नॉनस्टिक तुम्ही पॅन वगैरे यूज करू शकता. इथं मी थोडी नॉनस्टिकचीच होती कढई, पण थोडीशी आता ते निघालं आहे. तर याच्यात मी आधी मीठ आणि थोडंसं जे लाल तिखट आहे तर ते आधी टाकून घ्यायचं आहे आणि ह्याच्यानंतर लाल तिखट छान असं तेलात परतून घ्यायचे आणि लगेचच टाकायचं. गॅस थोडासा लोच ठेवायचा, कारण जास्त हाय केला की मग ते तिखट आहे ते करपेल वगैरे. आणि आता जे फिश जे आपले काप आहेत किंवा पूर्ण फिश आहे तर तो एकदम सोडून घ्यायचा आणि फक्त असं हे पलटत राहायचं. 4 ते 5 मिनटानंतर चांगला असा फ्राय होतो फिश आणि जो आपला फिश आहे तर तो तयार होतो. ही एक वेगळी रेसिपी आहे आणि खूप छान टेस्टी लागतो. कोणताच मसाला नाही घालायचा, फक्त मीठ आणि तिखट घालायचे. एक वेळ असं नक्की ट्राय करून बघा. तर ही होती आज फिशची रेसिपी. त्याच्यानंतर मी केलं जेवण आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा अजून जर सबस्क्राईब नसेल केलं तर. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.